दंगल शमल्यावर शरद पवार सक्रिय, मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हणाले प्रकरण नीट हाताळा। जनसुरक्षा कायद्याला राज ठाकरेंचा विरोध, विरोधकांना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न, राज यांचा दावा। खुशाल बोला सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं। पुलवामातील राजपोरा इथं अतिरेकी मारला, कुख्यात हारिस नजीर डारला गोळ्या घातल्या। काँग्रेसला विचारून अतिरेक्यांना मारू का, मोदींचा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस आघाडी। संजय राऊत शेकापच्या मांडीला मांडी लावून बसले, निष्प्रभ शेकापला बळ देण्याचा प्रयत्न। बीड आणि पुण्यामध्ये सर्वाधिक हिंसा, सुप्रिया सुळे यांची भूमिका। यवत कुणी पेटवलं, यवतच्या दंगलीची चौकशी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महादेवीसाठी 2.25 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या, कोल्हापूरकर स्वाक्षऱ्यांचं निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार। चंद्रपूरमध्ये 2 कुटुंबांमध्ये हाणामारी, शेतात पाईप टाकण्यावरून वाद, पोलिसांची बघ्याची भूमिका। भारताच्या माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणामध्ये दोषी, पुरोगामी जनता दलाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा ठरला दोषी। प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे नातू। उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दरबारी, 7 ऑगस्टला एका दिवसासाठी उद्धव यांची दिल्ली वारी। हत्तीणीला कुणामुळे गुजरातला नेलं, आमदार राजेश क्षीरसागर यांचा खळबळजनक खुलासा, महादेवी हत्तीण राजू शेट्टी यांच्यामुळे वंतारामध्ये, क्षीरसागर यांचा दावा। कोल्हापूर सर्किट बेंच 18 ऑगस्ट पासून सक्रिय होणार, पश्चिम महाराष्ट्रातील वकिलांचा आनंद। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगाऊपणाला भारतानं झिडकारलं, भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार। पुण्यामधल्या मिरवणुकीत नाचवली बसची पाठी, पुणे बस परिवहन झालं नाराज। दादरमधला कबूतरखाना हटवायला विरोध, महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर, कबूतर समर्थक उतरले रस्त्यावर। नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर, पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 21,000 कोटींचं वाटप। रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला, रोहिणी यांचे पती सध्या पोलीस कोठडीत। ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य सन्मान, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सन्मानासाठी अनेकांची उपस्थिती।